नमस्कार मुलांनो, मी एकता आहे. मुलांनो, आकार आपल्या आजूबाजूला सर्वत्र असतात. आपण ते पुस्तके, खिडक्या, रस्त्याच्या खुणा आणि आपण ज्या रस्त्यावरून चालतो त्यासारख्या गोष्टींमध्ये पाहतो. काही आकार त्रिकोण, चौरस आणि आयतासारख्या सरळ रेषांनी बनलेले असतात, तर काही आकार जसे की वर्तुळांमध्ये वक्र रेषा असतात. हे आकार समजून घेणे आणि ते कसे मोजायचे हे आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण पेन्सिल मोजण्यासाठी किंवा दोरीच्या दोन तुकड्यांच्या लांबींची तुलना करण्यासाठी रुलर वापरतो, तेव्हा आपण मूलभूत गणितीय संकल्पना वापरत असतो. रेषा, कोन आणि आकार हे आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींचे बांधकाम घटक आहे. रेषा, कोन आणि आकार हे आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींमध्ये देखील आपल्याला रेषा दिसतात. काही रेषा कधीही स्पर्श करत नाहीत, ज्यांना समांतर रेषा म्हणतात, आणि काही एका बिंदूवर छेदतात, त्यांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही रेषाखंड कसे मोजायचे, वेगवेगळ्या प्रकारचे कोन कसे ओळखायचे आणि रेषा लंब किंवा समांतर कशा असू शकतात हे समजून घेण्यास शिकाल. कोनाचा अचूक आकार शोधण्यास मदत करणाऱ्या प्रोट्रॅक्टर नावाच्या उपकरणाचा वापर करून कोन कसे मोजायचे ते देखील आपण दाखवू. या संकल्पना समजून घेतल्याने तुम्हाला तुमच्या सभोवतालचे आकार आणि कोन पूर्णपणे नवीन पद्धतीने पाहण्यास मदत होईल. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. लांबीची तुलना करण्यासाठी रुलर आणि डिवायडर वापरून रेषाखंड मोजायला शिका. छेदणाऱ्या, समांतर आणि लंब रेषा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा समजून घ्या. अंशामध्ये प्रोट्रॅक्टर वापरून कोन ओळखा आणि मोजा. तीव्र, स्थूल आणि प्रतिक्षेप कोन यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोनांना ओळखा आणि त्यांची नावे द्या. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत आकार, रेषाखंड, कोन, विभाजक, छेदणाऱ्या रेषा, समांतर रेषा, लंब रेषा, तीव्र कोन, विशाल कोन, प्रतिक्षेप कोन. मुलांनो, प्रथम आपण पाहूया प्राथमिक आकार समजून घेणे. आपल्या भोवती रेषाखंड, कोन, त्रिकोण, बहुभुज आणि वर्तुळे इत्यादी रेषा आणि वक्रापासून बनवलेले अनेक आकार आहेत. हे आकार वेगवेगळ्या आकारांचे आणि मापांचे आहेत. रेषाखंड मोजणे. रेषाखंड हा रेषेचा एक स्थिर भाग असतो, म्हणून त्याची काही लांबी असणे आवश्यक आहे. आपण कोणत्याही रेषाखंडाची तुलना
त्यांच्या लांबीच्या आधारे करू शकतो. निरीक्षणाद्वारे तुलना. दोन रेषाखंडांचे निरीक्षण करून आपण कोणता रेषाखंड इतरांपेक्षा मोठा आहे हे सांगू शकतो, परंतु ते निश्चित नाही. येथे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की AB मोठा आहे CD पेक्षा, परंतु कधीकधी कोणता मोठा आहे हे सांगणे कठीण असते. ट्रेसिंगद्वारे तुलना. या पद्धतीत आपल्याला कागदावर एक रेषा काढावी लागते आणि नंतर कोणती मोठी आहे हे तपासण्यासाठी ट्रेस केलेला रेषाखंड दुसऱ्या रेषेवर ठेवावा लागतो. परंतु ही एक कठीण पद्धत आहे, कारण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या आकाराच्या रेषाखंडांचे मोजमाप करण्यासाठी आपल्याला एक वेगळा रेषाखंड बनवावा लागतो. रुलर आणि डिवायडर वापरून तुलना. आपण रुलर वापरून रेषाखंडांची लांबी मोजू शकतो. बिंदू A वर 0 चिन्ह ठेवा आणि नंतर L कडे हाला आणि रेषाखंडाची लांबी मोजा. परंतु रुलरच्या जाडीच्या आधारावर त्यात काही त्रुटी असू शकतात. हे डिवायडर वापरून अचूक करता येते. डिवायडरचे एक टोक बिंदू A वर ठेवा आणि दुसरे टोक बिंदू B वर ठेवण्यासाठी ते उघडा. B. आता डिवायडर उघडायच्या ठिकाणी अडथळा न आणता उचला आणि तो रुलरवर ठेवा, जेणेकरून एक टोक 0 वर होईल. C. तुमच्या टोकावरील खुणा वाचा आणि आपण दोन्ही रेषांची तुलना करू शकतो. आता रेषेबद्दल पाहूया. ही अनंत लांबी आणि अंत्यबिंदू नसलेल्या अनंत अनेक बिंदूंनी बनलेली आहे. ती दोन्ही दिशांना अनिश्चित काळासाठी पसरते. याला म्हणतात AB बार किंवा कधीकधी छेदनबिंदू रेषा. ज्या दोन रेषांना एक समान बिंदू असतो त्यांना छेदनबिंदू रेषा म्हणतात. या सामायिक बिंदूला छेदनबिंदू म्हणतात. येथे रेषा L आणि M बिंदू C वर छेदतात. छेदणाऱ्या रेषांना वास्तविक जीवनातील उदाहरण समांतर रेषा. दोन किंवा अधिक रेषा ज्या कधीही एकमेकांना छेदत नाहीत, एकमेकांना कधीही छेदत नाहीत, त्यांना समांतर रेषा म्हणतात. समांतर रेषांची वास्तविक जीवनातील उदाहरणे: लंब रेषा. जर दोन रेषा एकमेकांना छेदतात आणि 90 अंशाचा कोन तयार करतात तर त्या एकमेकांना लंब असणे आवश्यक आहे. येथे AB आणि MN बिंदू N वर छेदतात आणि काटकोन तयार करतात. आपण ते AB लंब MN किंवा MN लंब AB असे लिहू.
AB हा MN ला लंब आहे किंवा MN हा AB ला लंब आहे असे वाचले जाते. लंब दुभाजक. जर एक लंब दुसऱ्या रेषेला दोन समान भागांमध्ये विभागतो तर त्याला त्या रेषेचा लंब दुभाजक म्हणतात. येथे CD ला AB चा लंब दुभाजक आहे कारण तो AB ला दोन समान भागांमध्ये विभागतो म्हणजे AD बरोबर DB. कोन, उजवा आणि सरळ. आपण दिशांनुसार काटकोन आणि सरळ कोनांची संकल्पना समजू शकतो. 4 दिशा आहेत: उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. जेव्हा आपण उत्तरेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा तो 90 डिग्रीचा कोन तयार करतो. त्याला काटकोन म्हणतात. जेव्हा आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो तेव्हा तो 180 डिग्रीचा कोन तयार करतो. त्याला सरळ कोन म्हणतात. जेव्हा आपण 4 काटकोन एकाच दिशेने हलवतो तेव्हा आपण पुन्हा त्या स्थितीत पोहोचतो. म्हणजेच जर आपण उत्तरेकडून घड्याळाच्या दिशेने वळून पुन्हा उत्तरेकडे पोहोचलो तर तो 360 डिग्रीचा कोन तयार करतो ज्याला पूर्ण कोन म्हणतात. याला एक प्रदक्षिणा म्हणतात. घड्याळात 2 काटे असतात म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा, जे प्रत्येक मिनिटाला घड्याळाच्या दिशेने फिरतात. जेव्हा घड्याळाचा काटा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातो आणि नंतर एका कोनातून फिरतो. जेव्हा एखादा काटा 12 पासून सुरू होतो आणि पुन्हा 12 पर्यंत पोहोचतो तेव्हा तो एक प्रदक्षिणा पूर्ण करतो असे म्हणतात. 12 ते 6 पर्यंत बरोबर मोठा आहे 1/2 क्रांती बरोबर 2 काटकोन. सहा ते 9 पर्यंत बरोबर मोठा आहे 1/4 क्रांती बरोबर 1 काटकोन. 1 ते 10 पर्यंत बरोबर मोठा आहे 3/4 क्रांती बरोबर 3 काटकोन. आता आपण तीव्र, स्थूल आणि सरळ आणि प्रतिक्षेप कोन पाहूया. असे अनेक प्रकारचे कोन आहेत जे काटकोन किंवा सरळ कोन नाहीत. तीव्र कोन
काटकोनापेक्षा लहान असलेल्या कोनाला लघुकोन म्हणतात. अवस्थ कोन, काटकोनापेक्षा मोठा आणि सरळ कोनापेक्षा लहान असलेल्या कोनाला विशाल कोन म्हणतात. सरळ कोन, एका सरळ कोनाचे माप 180 अंश आहे. तो सरळ रेषेसारखा दिसतो म्हणून त्याला सरळ कोन म्हणतात. प्रतिक्षेप कोन, सरळ कोनापेक्षा मोठ्या कोनाला रिफ्लेक्स कोन म्हणतात. कोन मोजणे, कोनाचे निरीक्षण करून आपण फक्त कोनाचा प्रकार शोधू शकतो, परंतु त्याची योग्य तुलना करण्यासाठी आपल्याला तो मोजावा लागेल. कोन अंश मध्ये मोजला जातो. एक पूर्ण परिभ्रमण 360 समान भागांमध्ये विभागले जाते, म्हणून प्रत्येक भाग 1 अंश असतो. आपण ते 360 अंश असे लिहितो आणि 360 अंश असे वाचतो. आपण प्रोट्रॅक्टर नावाच्या वापरण्यास तयार उपकरणाचा वापर करून कोन मोजू शकतो. त्याला एक वक्र धार आहे जी 180 समान भागांमध्ये विभागली आहे. ती उजवीकडून डावीकडे 0 अंश 180 अंश पर्यंत सुरू होते आणि तसेच उलट पक्षी. कोनाचे मोजमाप करण्यासाठी कोनाचा वापर करा. कोनावर कोनाचा मध्यबिंदू अशा प्रकारे ठेवा की कोनाच्या शिरोबिंदू B वर येईल. तो अशा प्रकारे समायोजित करा की रेषा BC ही कोनाच्या सरळ रेषेवर येईल. रेषा BC शी जुळणारा 0 अंश पासून सुरू होणारा स्केल वाचा. कोनावर रेषा AB ज्या बिंदूवर येते तो बिंदू कोनाचा अंशमापन आहे. म्हणून कोन ABC बरोबर 72 अंश. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: एका रेषेचा भाग निश्चित लांबीचा असतो आणि आपण तो रुलर किंवा डिवायडर वापरून मोजू शकतो. छेदणाऱ्या रेषा एका बिंदूवर मिळतात, तर समांतर रेषा कधीही एकमेकांना स्पर्श करत नाहीत. लंब रेषा एकत्र आल्यावर 90 अंश कोन तयार करतात. कोन अंशामध्ये मोजले जातात आणि अचूक कोन शोधण्यासाठी आपण कोनाचा वापर करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कोनांमध्ये त्यांच्या आकारानुसार तीव्र, स्थूल, सरळ आणि प्रतिक्षेप यांचा समावेश होतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.